नमस्ते सगळ्यांना. माझं नाव निशा आहे. मी न्यूझीलंडमध्ये राहते आणि आज आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आम्ही आज आमचं ॲक्च्युली न्यूझीलंडमध्ये सिटिझनशिप होणार आहे. सो आम्ही खूप एक्सायटेड ॲक्च्युली त्याच्यासाठी. सो त्याच्यासाठी मी आता रेडी व्हायला जाणार आहे बाहेर. मी तुम्हाला दाखवते. सो आता मी निघाले आहे मेकअपसाठी. थोडंसं साडी नेसवणं म्हणजे माझी पार्लरवाली ओळखीचीच आहे, तर नेहमी मी तिच्याकडे जाते. काय असं मोठं फंक्शन या काय मोठा दिवस असेल ना तर मी तिच्याकडे जाते. आता मी निघते. 2चा अपॉइंटमेंट होतं माझं, तर 2 वाजायला 5 मिनिटाचे असतो. मी क्विकली पोचते गाडीने. जस्ट मी इथे आले आहे आणि आता माझं मेकअप करते. सो मध्ये मी दाखवेन. आणि सो आतापर्यंत एवढा बेस तिने रेडी केला है. तो मैं जस्ट बता रही थी कि उनको कि मेरा बेस रेडी हो गया. अच्छा, समझ आती है. अच्छा, बस बेस रेडी केलं आहे. आता थोडंसं ड्राय होण्यासाठी ठेवलं आहे आणि दाखवलं. असा आहे माझा मेकअप लुक. असा आहे माझा लुक. साडी सिंपल साडी आहे आणि ज्वेलरी पण अशी सिंपल आहे आणि असा माझा मेकअप. कसा आहे आजचा माझा लुक कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. सो आता मी निघाले आहे, माझ्या गाडीत बसले आणि आता वाजले आहेत 3:30. 1.5 तास लागला मला साडी आणि मेकअप आणि हेअरस्टाईल सगळं करायला. सो आता मी जाते घरी. माझा बेबी नीव घरी आला असेल डेकेअरून. सो आता बघू, त्याची तयारी करते. आय होप माझं सगळं रेडी झाले आणि सगळं ना, म्हणजे तो असा आहे की म्हणजे मम्मी पाहिजेच आणि मग म्हणजे अंगावर येणार, माझी हेअरस्टाईल मेकअप खराब करणार, म्हणजे आय डोंट नो. बघू, त्याला बोलेल आज तू तुझ्या डॅडीकडे राहा जरा, बघू. ते आता मी बाय. नीव माझी वाट बघत उभा आहे. हाय नीव. आय डोंट नो तो मला ओळखतो की नाही, कारण ना जेव्हा पण मी असं इंडियन वेअर घालते ना या फिर इंडियन साडी, तो मला ओळखतच नाही. म्हणजे थोडासा विचित्रच वागतो. आता बघा ते का. हाय नीव. घरी आले. आता ह्याची आंघोळ जेवण सगळं मी बघते काय ते, आणि मी नंतर भेटते मग निघताना. बाय.